मुंबईत मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 62व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीत नामांकन जाहीर करण्यात आले आहेत। सांस्कृतिक कार्य मंत्री अश्विनी शेलार यांनी ही घोषणा केली। यंदाच्या पुरस्कारामध्ये 2024 सालासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली असून अंतिम फेरीसाठी 10 चित्रपटांची नावे निश्चित झाली आहेत। यामध्ये नाच ग घुमा, घरचा गणपती, मुक्काम पोस्ट देवाचं घर, नवरदेव बीएमसी ॲग्री, स्वरगंधर्व सुधीर फडके, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, कुर्ला टू वेंगुर्ला, घात, स्थळ आणि छबिला या चित्रपटांचा समावेश आहे। तसेच तांत्रिक आणि बाल कलाकार विभागातील पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे। सावित्रीच्या लेकी या चित्रपटातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडावळे आणि एजल कालीकुरी यांना उत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे। या नामांकनामुळे मराठी चित्रपट सृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। अंतिम फेरीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।